आम्हाला करून देण्याचा विश्वास निर्माण केला, तर नक्कीच पुन्हा एकदा धर्माबाद तालुक्यावर धनुष्यबाणाचा भगवा फडकल एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि भविष्यात इथल्या 15 वर्षापासून नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाचे झाले, मिलीजुली सरकार झाले, पण यांनी एखादं काम आलं तर 2-2, 3-3 वर्ष त्याचं टेंडरच होऊ दिलं नाही, 2-2, 3-3 वर्ष ते कामच चालू दिलं नाही। तू मैं तेरी मेरी चिरी मेरी आम्हाला काय तुला काय, याच्यामध्ये सत्यानाश करून टाकला धर्माबाद तालुक्याचा। एका वार्डामध्ये मी गेलो होतो फिरायला भाऊ परवा, त्या वार्डामध्ये रोडवरून नाली व्हायली, वार्ड क्रमांक 8मध्ये रोडवरून नाली व्हायली, इथं महिला आल्या असतील, अशी परिस्थिती धर्माबादमध्ये आहे। आणि यांना जीवाला कोणालाही काही वाटत नाही, अजून मतदान मागायला मोठ्या जोशानं आलेत। हम बदलेंगे यांनी पुरं धर्माबादचं वाटोळा केलं, त्यांना डबल निवडून देऊ नका। आमच्या अंशाताई गंगारेड्डी चाकरोड या एकनाथ शिंदे साहेबाच्या लाडक्या बहीण आहेत। जसं तुम्हाला लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये आले ना, आज पण येतात ना, हात वर करा, कोणाला येतात? मग 1500 रुपये महिन्याला पाहिजे का एका दिवसाचे पाहिजे इलेक्शनचे? त्याचा हरामाचा पैसा आहे, लबाडीचा पैसा आहे, कुठून तरी ओढून खाल्लेलाच पैसा आहे, 2 नंबरचाच पैसा आहे। तुम्हाला पाहिजे का ते पैसा की 1500 रुपये महिना पाहिजे? एकनाथ शिंदे साहेब शब्दाला पक्के आहेत। संजय शिरसाट साहेबाचं काम एवढं मोठं आहे की नांदेड जिल्हा नाही तर महाराष्ट्रात त्यांचीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सत्कार झाले। बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी होती, त्याच्यासाठी 500 कोटी रुपये साहेबाच्या काळात मंजूर झाले। जोरात टाळा वाजवा साहेबांसाठी। अरे का सामाजिक न्याय मंत्री नव्हते का? याच्या आधी सामाजिक न्याय मंत्री नव्हते? बाबासाहेब आंबेडकरांचा इलेक्शनच्या वेळीच या लोकांना आठवण येते साहेब। पण तुमच्यासारखा एक कर्तृत्ववान नेता आमच्या महाराष्ट्राला, संभाजीनगरला, नांदेडला बी भेटला आहे। तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो साहेब, बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, इतर मागासवर्गीय समाज असो, आमच्या धर्माबाद तालुक्यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाच्या काळात अनेक गावात समाज मंदिरं बांधली मी। हेमंत भाऊनं मला खूप अटीतटीच्या लढती होत्या, मला उपाध्यक्षासाठी ताकद लावून एक मोठं पद धर्माबाद तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा मिळवून देणारं नेतृत्व म्हणजे हेमंत भाऊ पाटील। भाऊसाठी जोरात टाळा होऊन जात एकदा। हेमंत भाऊनं सगळ्यांसोबत भांडण केले, एका सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष द्या। पैसेवाले आमदार खासदार यांच्या सुनेला तर तुम्ही देता, पण एखाद्या गोरगरिबाला द्या, हा शब्द मानणारे हेमंत भाऊ पाटील होते। साहेब, आम्हाला काही बौद्ध विहार किंवा काही इतर समाज मंदिरांसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागात व शहरात खूप आवश्यकता आहे, कारण जेणेकरून समाजाचे कार्यक्रम, छोटे मोठे लग्न, गोरगरिबांचे कार्यक्रम तिथं व्हावं, ही माझी तुम्हाला मनातून इच्छा आहे। आणि भव्य दिव्य असा बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनालय, ग्रंथालय आपल्या माध्यमातून आम्हाला नांदेड जिल्ह्यातल्या एकच व्हावं, पण ते धर्माबादमध्ये व्हावं, हे तुम्हाला मी मागणी करतो। आणि पुढचं भाषण न लांबवता साहेब, धर्माबादच्या विकासाला ब्रेक लावणारे सगळे उमेदवार आहेत, पण यांचं आमचे क्लीन उमेदवार आहे। कधीच कुठल्या राजकीय सामाजिक क्षेत्रात कुठल्याही प्रकारचं नाव आज त्यांच्यावर कोणी बोर्ड दाखवू शकत नाही। आणि शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून पण आम्ही पण प्रत्येक गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, आता आपण बघलात येताळ्याजवळ एका रात्री तुम्ही यायला म्हणल्या तर 40-45 गाड्या येऊन थांबल्या होत्या 12 वाजल्यापासून। एवढं प्रेम शिवसेनेवर करणारे लोक शहरातवर खेड्यात आहेत साहेब। एवढंच या ठिकाणी सांगतो, लांबतं भाषण, खूप मोठ्या समस्या आहेत, माझ्या मला पुढं जायचं आहे, या ठिकाणी माझं लांबतं भाषण थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता एकदा घोषणा द्या, एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, महाराष्ट्राचा लाडका भाऊ, महाराष्ट्राचा लाडका भाऊ। अरे जोरात, आता दीड यायलेत की 3 होणार आहेत। महाराष्ट्राचा लाडका भाऊ। महिलांनो, तुमचा आवाज निघणार गेला, तुम्हाला शपथ आहे म्हणा, शिंदे साहेब ऐकता अंदर की मी ಒಟ್ಟು नदी एकनाथ शिंदे साहेब చెప్పే ఆ సాబ్ एकनाथ शिंदे साहेब कोई చెప్తాడు ఈడ ఎంబీ आवाज రాలేదని। महाराष्ट्राचा लाडका भाऊ, महाराष्ट्राचा लाडका भाऊ। अरे फक्त महिला चोरड्याला मागचे ओरडा की रे, एकनाथ शिंदे तुम आगे बढ़ो, एकनाथ भाई तुम आगे बढ़ो, संजय शिरसाट साहब तुम आगे बढ़ो, हेमंत भाऊ तुम आगे बढ़ो,
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी सचिन रेड्डी यांना मतासाठी आशीर्वाद घेण्यासाठी विनंती करतो की आपण मतदारांना आशीर्वाद मागा. ధనుష్బాన్కు ఓటు ఇవ్వండి, అందరూ ఆశీర్వాదం ఇవ్వండి, అందరికీ సౌకర్యం చేస్తాం. धन्यवाद. नक्कीच ताई, तुम्हाला सगळ्या महिला आणि धर्माबादकर आशीर्वाद देणारच आहेत. यानंतर हेमंत भाऊ पाटील, एकदा धर्माबादला एक सुवर्ण अक्षरात नाव लिहायला भेटलं त्याबद्दल हेमंत भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आमच्या सर्वांचं लाडकं दैवत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. खास करून आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आणि समोर बसलेल्या आमच्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांनी दर महिन्याला लाडकी बहीण योजना चालू केली आणि 1500 रुपये पगार चालू केला, असे आमचे सर्वसामान्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांच्या खात्यातून पैसे जमा होतात, मंत्री तर खूप आहेत परंतु ज्यांच्या खात्यातून पैसे जमा होतात ते मंत्री आज आपल्या धर्माबादकरांच्या दर्शनाला आलेत, संजय भाऊ शिरसाट. कारण आपल्या सर्व महिलांना हिंदुस्थान स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्षाच्या वरती झाले. कधी विधवा असतील, अपंग महिला असतील, यांना पगारी मिळत होत्या. एकनाथ शिंदे साहेबांची कल्पना होती. परंतु संजू भाऊ, तुमचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आपण या गोरगरिबांचे, आमच्या लाडक्या बहिणीचे आशीर्वाद घेतले आणि दर महिन्याला यांच्या खात्यामध्ये आपण 1500 रुपये गरिबाच्या खात्यामध्ये जमा केले. म्हणून आज मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी पुढे येऊन बसलेल्या आहेत आणि लाडके भाऊ पाठीमागे आहेत. तर तुम्ही आल्या आल्या विचारलं, सगळ्या महिलाच दिसायला लागल्यात, आमच्या बहिणी दिसायला लागल्यात, भाऊ कुठं आहेत? तर भाऊ तिकडे पाठीमागे आहेत, काही पाठीमागे आहेत. जागा थोडीशी लहान आहेत पण माणसं मनानं मोठे आहेत. आमचं धर्माबाद गाव आंध्र तेलंगणा बाजूला कर्नाटक आहे, बॉर्डरवर असलेलं गाव आहे आणि थोडा दुर्लक्षित असलेला जिल्हा आहे. बाबळी बंधाऱ्याच्या पाण्याच्या अडवण्याच्या निमित्तानं माननीय दिवाकर रावते साहेब त्यावेळेस यायचे. या गावाला कोणी मंत्री येत नाही. आज पहिल्यांदा तुम्ही आलात, तुमचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या रूपानं आज मंत्री या धर्माबादला आलेले आहेत. या गावाला शिवसेनेचा मोठा इतिहास आहे. दोनदा या समोर बसलेल्या माता भगिनींनी या धनुष्यबाणाला मतदान केलं, दोनदा नगराध्यक्ष इथं आपण निवडून दिलं. त्या काळामध्ये मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून इथं काम करायचो. 8-8, 15-15 दिवस राहून इथं शिवसेना निवडून आलेली आहे. धनाढ्य लोकांच्या विरोधामध्ये एक ताकद शिवसेनेची इथं सातत्यानं राहिलेली आहे. आज आपल्या उमेदवार अनुसयाताई ह्या तुमच्या आमच्यामधल्या उमेदवार आहेत. बाळापूरमध्ये राहणाऱ्या उमेदवार आहेत, तुमच्यामध्ये बसणाऱ्या उमेदवार आहेत. आज तुमच्याकडं त्या मतदान मागण्यासाठी आलेले आहेत. शिवसेनेचे 12 उमेदवार पाठीमागे बसलेले आहेत, आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत. हे पॅनल आपण इथं देत आहोत. माझी विनंती एवढीच आहे तुम्हाला की या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं गोरगरिबाकडं, सर्वसामान्य माणसाकडं विशेष लक्ष आहे. जो माणूस ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवर ऑटो चालवत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला, त्या माणसानं आमच्या ज्या काही लाडकी लेकी होत्या त्यांना शिक्षणाची फीस पूर्णपणे माफ करून टाकली. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. पोलीस पाटील असतील, येसकर असतील, आमचे गावगाड्यामध्ये असलेले सर्व कर्मचारी असतील, ज्यांच्याकडे कोणी बघत नव्हतं, अशा सगळ्यांच्या पगारी 15-15 हजार रुपये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. गावचा पोलीस पाटील नाव तर फार मोठं होतं पण त्या पोलीस पाटलाला मानधन किती होतं? 1500 रुपये.
घरामध्ये माणसं आले तर 400-200 रुपयाचा पाजवावा लागतो. त्याच्यामुळं अनेक पोलीस पाटलांना जमिनी विकाव्या लागल्या. गावचा आमचा दवंडी देणारा यस्कर असेल त्याच्याकडे कोणी बघितलं नव्हतं. तर अशा सर्वांच्या पगारी 15-15 हजार करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये आले पाहिजे. या निमित्तानं गोरगरिबाच्या संसाराला हातभार लागेल ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची होती आणि ती समर्थपणे माननीय संजय भाऊ शिरसाट यांनी पुढे रेटून नेली आणि त्यांच्या खात्याच्या मार्फत जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत योजना बंद होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो, 500 कोटी रुपये आज त्यांनी त्या स्मारकासाठी दिलेले आहेत. आज हे मंत्री आपल्याकडे आलेले आहेत. आपण शहरातला कारभार गेल्या 10 वर्षापासून दुसऱ्या पक्षाच्या हातामध्ये दिला. शहरामधनं कोणीकडेही या खड्डेच खड्डे चारी बाजूला झालेले आहेत. एक मेन रोड आम्ही बासर बॉर्डरपर्यंत जो भोकरपासून काढलेला होता हा राष्ट्रीय महामार्ग आहे. ते झाल्यानंतर महत्त्वाचे काही रस्ते इथं झालेले नाहीत. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहरामध्ये काही रस्ते आपण गावाच्या बाहेरचा तिकडच्या ज्या काही जिनिंग प्रेसिंग आहेत तिथले काही रस्ते आपण केलेले आहेत. परंतु खऱ्या अर्थानं धर्माबाद ही एक चांगली व्यापारी पेठ आहे. इथं अनेक कापसाचे व्यापारी होते, जिनिंग होते, त्याचबरोबर मिरचीचा व्यापार इथं मोठा व्यापार आहे, मसाल्याचा व्यापार आहे. परंतु दुर्दैवानं इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीनं कोणी लक्ष दिलं नाही. मी हिंगोलीचा खासदार असताना त्या भागामध्ये हळद मोठ्या प्रमाणामध्ये पिकते. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना 850 कोटी रुपयाचं हळद संशोधन केंद्र वसमतला दिलं. आज ते केंद्र तिथं उभं राहते. एक वेगळ्या प्रकारची इकॉनॉमी आज त्या वसमत भागामध्ये निर्माण झालेली आहे. त्या पद्धतीचंच मिरचीचं केंद्र शिरसाट साहेब इथं झालं पाहिजे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरची पिकते. इथली मिरची घेण्यासाठी आंध्रापासून हैदराबादपासून तर लांब लांबपासून मराठवाड्यातले सगळे व्यापारी इथं येतात. तर त्या मिरचीचं संशोधन केंद्र एक चांगलं निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी सुद्धा पैसा इथं दिला पाहिजे. हे गाव व्यापारी पेठ असलेलं गाव आहे, परंतु गाव एका कोपऱ्यामध्ये असल्यामुळं थोडं दुर्लक्ष झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे की आपण हे गाव थोडंसं दत्तक म्हणून आपण हे गाव घ्या. निश्चित आकाश रेड्डीचं काम अतिशय चांगलं काम आहे आणि त्या माध्यमातनं आम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदला सत्तेमध्ये आलो तर या धर्माबाद तालुक्याला जिल्हा परिषद उपाध्यक्षाचा मान आपण दिला होता. आकाश रेड्डीनं त्या माध्यमातून एक चांगलं काम या परिसरामध्ये केलेलं आहे. जिल्हा प्रमुख आमचे बडोरे साहेब आहेत, पटवर्धन साहेब, ही सगळी मंडळी आली. माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुमच्यातली बहीण आमची अनुसयाताई यांना धनुष्यबाण निशाणी बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. निश्चित या धर्माबादचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द देऊन थांबतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपलं मार्गदर्शन व आपली साथ नेहमीच धर्माबाद तालुक्यासाठी अमूल्य योगदान देऊन गेलेली आहे. त्यामुळे येत्या काळात पण धर्माबादकडं आपलं असंच प्रेम राहू द्या, जेणेकरून आमच्या धर्माबादच्या या दंडेलशाही व वृत्तीच्या लोकांना आम्हाला त्रास देता येईल. आम्हाला पण साहेब एक निराधाराच्या लोकांचा धर्माबाद तालुक्यात ते पैसे जे आहेत त्याच्यामध्ये थोडं प्रशासनाला आपण सांगावं. महिलांचे पैसे, अपंगांचे पैसे यायला कर्मचारी थोडं मजुरी करतात आणि वेळेवर काम करत नाही. त्यामुळं वृद्ध असो निराधार असो यांच्या पैशाचा आपल्या अधिकार आहे मंत्रालय. आपण आम्हाला या बाबतीत न्याय द्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्वांचे लाडके माननीय नामदार सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब यांचं मंचावर स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा साहेबाचं. थोडं देऊन सरकून घ्या ना. थोडं मधले ते मागं महिला उभ्या आहेत, थोडं इकडं सगळं द्या, बाहेर या. इकडं थोडं बाहेर या, बाहेर. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी आमदार हेमंत पाटील, शिवसेना सचिव अशोक पटवर्धन, जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे,
शहर प्रमुख चिन्नम्मा तोंडापूर, तालुका प्रमुख आकाश रेड्डी, सचिन रेड्डी चाकरोड आणि नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार सौ अनुसयाताई गंगारेड्डी चाकरोड, उपस्थित या व्यासपीठावरील सर्वच उमेदवार, समोर उपस्थित सगळ्या महिला भगिनी, सर्व पदाधिकारी, खरं तर 2 वाजेची ही सभा होती, परंतु मला यायला थोडा उशीर झाला. जवळपास 400 किलोमीटरचं अंतर कापून मी या ठिकाणी आलेलो आहे. धर्माबादला सभा घ्यायची तर काही लोकांचे मला फोनही आले, भाऊ तिथं असं आहे तिचं आहे. आणि शक्यतो तुम्ही कमी बोला. मला नक्की माहिती होतं की या सभेला आल्यानंतर काही ना काहीतरी कुरबुरी होईल, परंतु मी संजय शिरसाट आहे. मी रोज भांडण करत असतो, तुम्ही पाहत असाल टी व्हीवर. मला अशा या किरकिरीने काही फरकही पडत नाही. धर्माबादची नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ताई या ठिकाणी तुम्हाला आम्ही भाषण करायला सांगितलं. मला वाटलं काहीतरी बाई बोलल, पण एक शब्द बोलली, मलाही कळाला नाही काय बोलली म्हणून. परंतु एवढं मात्र निश्चित आहे की तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स दाखवत होता. आणि एक तुम्हाला सांगतो, आम्ही जे निवडणूक लढवतो ना, मी 10 वर्ष आमदार नाही, 10 वर्ष नगरसेवक आणि आता 20 वर्ष झालेत मी आमदार आहे. म्हणजे 30 वर्ष मी ह्या सर्व प्रोसेसमध्ये आहे. ज्या सभेला महिला जास्त तो उमेदवार विजय झाला समजा, हे तुम्ही आजच विजय झालेले आहात. महिला ज्या ठिकाणी आल्या तो उमेदवार विजय झालाच समजायचा. त्याचं कारण असं आहे की त्या महिला भगिनींना सर्वांना कल्पना असते. आपण माणसं लोक तरी आपण कुठं कामानिमित्त बाहेर जातो, सर्व काही करतो, परंतु महिला भगिनी ज्या असतात संसार करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी या सर्वात जास्त त्यांना माहिती असतं. ताई मी या धर्माबादमध्ये आल्यानंतर पाहिले तर रस्ते कधी काळी बनलेले रस्ते आता ती खडी सुद्धा चिकनी झालेली. या नगरपालिकेवर राज्य कशासाठी पाहिजे आपल्याला? आपल्याला हे निवडणूक कशाला पाहिजे? जर एखादी माता भगिनी राहत असेल, तिच्या घरासमोर गटार नेहमीच वाहणार असेल, त्याच्यात किडे त्याच्यात घाण, आणि मग हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पाहिजे कशाला? काही लोकांना राजकारणाचा किडा आहे. त्यांना असं वाटतं की काही करा, कितीही पैसे खर्चा, परंतु एकदा निवडून आलो की या नगराध्यक्ष म्हणून एकदा वावरायला लागलो की मी या शहराचा राजा झालो. असं नसतं होत. तुम्ही लोकांचे सेवक आहात, तुम्ही कसले राजे आले? परंतु या नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पाहतो, अनेक मान्यवर असे आहेत की त्यांना असं वाटतं की लोकांना पैसे दिले म्हणजे आम्ही निवडून येतो. मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे, जास्त मी यासाठी बोलणार नाही की तुमची अवस्था मला माहिती आहे. मी तुम्हाला विनंती ही करायला आलेलो आहे, एखादं काम करत असताना ते मनापासून केलं पाहिजे. आम्ही जेव्हा काम करतोय, मी मंत्री म्हणून जेव्हा झालो त्या टायमाला मी सर्वांना सांगितलं, जे जे तुम्हाला देता येईल मी द्यायचा प्रयत्न करतो, तुम्ही माझ्याकडे हक्काने मागा.
आणि ते सोडवण्याचा प्रयत्न मी निषेधच करतो. आणि एकदा शब्द दिला मग मी मागं हटत नाही ना, कुणाचं ऐकत सुद्धा नाही. या ठिकाणी मला सगळ्यात महत्वाची जी मागणी आज आली, ज्यांना घरं नाहीत, त्या गायरानावर काही लोक बसले, त्यांचे पंचनामे झाले, सर्व झालेले, परंतु अद्यापही त्यांना घरं देण्यात आलेलं नाहीत. त्यांच्यावर होणारा अन्याय सर्वात प्रथम हेमंत पाटील आपल्याला हा दूर करावा लागेल. तुम्ही चिंता करू नका, आमच्याकडं स्कीममध्ये मातोश्रीच्या स्कीममध्ये मी तुम्हाला घर द्यायचा निश्चित प्रयत्न करेल, हे माझा तुम्हाला शब्द आहे. काय हो आपण तुम्ही मागता काय? एक हक्काचं असलेलं घर पाहिजे आपल्याला. आम्ही अनेक वर्ष इकडं तिकडं भटकत असतो, आम्हाला आमच्या हक्काचं, आमच्या मालकीचं घर पाहिजे. इथे चांगलं एक सभागृह पाहिजे. हेमंत पाटील, मी आता हे सभागृह केलं एक, संभाजीनगरला कधी आल्या तिथे येऊन पहा. हे राजकारणी लोक 10-20 लाख रुपयाचं सभागृह बांधतात आणि तिथं मग बाकीचे धंदे चालतात आणि ते सभागृह तसंच बंद पडतं. माझ्याकडे मी सभागृह केलं ते त्याची किंमत आहे 5 कोटी रुपये. इतकं सुंदर सभागृह मी माझ्या इथं बांधलंय. फक्त सभागृह नाही बांधलं, त्याच्यामध्ये एक लायब्ररी काढली 2.5 कोटीची. गरिबाचं पोरग जेव्हा शहरात येईल त्या टायमाला अभ्यास त्याला करता आला पाहिजे म्हणून 2.5 कोटीची लायब्ररी काढली. पोरग, त्या झोपडपट्टीतला पोरगा तो मोठा झाला पाहिजे, हे त्याच्या मागची भावना आहे. हॉस्टेल काढले, तर हॉस्टेल मी 1200 कोटी रुपये खर्च करून आम्ही हॉस्टेल निर्माण करायला लागलेलो. धर्माबादचा मी प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा मी एक हॉस्टेल तयार करतोय. 1000 मुलांचा हॉस्टेल या ठिकाणी सुद्धा आपण तयार करतोय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आज सांगून तुम्हाला उपयोग नाही. आज तुम्हाला एक सांगतो, आम्ही बी महानगरपालिकेमध्ये मी 10 वर्ष नगरसेवक होतो ना, असं काम नाही केलं. आमच्या महानगरपालिकेमध्ये काम करताना कधी फाईल घेऊन मी अधिकाऱ्याच्या मागं पुढं नाही फिरलो. अरे जे हक्काचं आहे ते लोकांना दिलं पाहिजे ना, त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय ना. आज संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये इथं किती वोटर आहे मला माहीत नाही, परंतु आमच्याकडे जवळपास शहरामधला वोटर आहे 17 लाख. इथं किती वोटर असतील? 27,000 आणि 17 लाख, किती फरक आहे. परंतु त्या ठिकाणी काम करताना आम्ही इतकं चांगलं काम करायचा प्रयत्न करतोय की लोकांना वाटलं पाहिजे की या शहराचं काहीतरी भवितव्य आहे म्हणून. आता एक प्रभाग, आमचा प्रभाग म्हणजे 4 नगरसेवक ज्या प्रभागात उभे राहणार आहे त्याचं मतदान 40 ते 45 हजार आहे. असे 27 प्रभाग आहे आमच्याकडे. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही काम केलं तर त्या टायमाला आम्हाला याची जाणीव आहे की सर्वसामान्याला काय पाहिजे. साध्या मागण्या आहेत तुमच्या, चांगले रस्ते पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, बाकी काय पाहिजे, ड्रेनेज पाहिजे, बाकी 4 मागणीशिवाय 5वी मागणी तरी काय. परंतु काही लोकांनी या नगरपालिकेला स्वतःचा अड्डा बनवलेला. अड्डा, या माध्यमातून पैसे खाता कसे येतील आणि आपण मोठे कसे होऊ. अरे दानत लागते, दानत. एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. काय केलं? एक निर्णय घेतला. पैसा कुणाचा? जनतेचा आहे ना. एक निर्णय घेतला, माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायचे. एका झटक्यामध्ये निर्णय घेतला. आज तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येत आहेत ना. आणि घरचे लोक म्हणतात 1 तारीख कधी आले का पैसे? देऊ नका त्यांना, ते तुमच्यासाठी आहेत. आणि तुम्हाला हे सांगतो, बिलकुल द्यायचे नाही. माझ्या खात्यातून किती पैसे जातात माहिती आहे महिन्याला? मी जे लाडक्या बहिणीच्या याच्यात टाकतो ना, माझ्या खात्यातून किती पैसे जातात? 410 कोटी रुपये माझ्या खात्यातले मी दर महिन्याला सही करून तुमच्या अकाउंटमध्ये जातात. 410 कोटी रुपये. हे सगळं चॅनलवाल्याच्या समोर मी सांगतोय, खोटं बोलत नाहीये. संजय शिरसाट कधी खोटं बोलणार नाही, जे आहे ते स्पष्टपणे बोलतो. म्हणून एक निर्णय शिंदे साहेबांनी घेतला. लाखो लाडक्या बहिणी आज त्यांच्या जवळच्या झाल्या का नाही?
आज त्यांना वाटतं की होय, माझ्या आजाराला मला 10 रुपये ज्या ठिकाणी लागत होते ते सुद्धा माझ्याकडे नव्हते, आज मी दवाखान्यात जाऊ शकते, माझ्या मुलांना दवाखान्यात घेऊन जाऊ शकते, चॉकलेट घेऊन देऊ शकते, वही घेऊन देऊ शकते, एक घर चालवायला आधार देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. अरे ही दानत तुमची असली पाहिजे. पैसे खाऊन तुम्ही जर मोठे होत असाल तर ते तुम्ही ते केलेलं पाप आहे आणि ते पाप तुम्हाला फेडावं लागेल. तुम्हा सर्वांना विनंती आहे, माझ्याकडे सामाजिक न्यायभवन इथं नाही म्हणतात, न्यायभवनपेक्षा एक सामाजिक न्यायभवनाच्या माध्यमातून एक मोठा सभागृह बनवा. हेमंतराव तुम्ही सांगा, मी पैसे देतो, माझ्या खात्याकडे भरपूर पैसे आहेत, चिंता त्याची नाही आहे, फक्त माझा नगराध्यक्ष आणि माझे सगळे नगरसेवक निवडून द्या. हे बघा, मी इतक्या लांब जे आलो आहे, मला इथं राजकारण करायचं आहे का? मला इथं आमदारकीला उभं राहायचं आहे का? मला इथं खासदारकीला उभं राहायचं आहे का? मला इथं नगरसेवक व्हायचं आहे का? मला इथं नगराध्यक्ष व्हायचं आहे का? मग का आलो? मला जर हे सर्व करायचं नाही, माझ्या गाडीतले पेट्रोल जाळून सगळे लोक बरोबर घेऊन इतक्या लांब यायचं कारण काय? की आपण ज्या ठिकाणी चाललोय त्या ठिकाणचा काहीतरी विकास झाला पाहिजे, तिथलचं वातावरण बदललं पाहिजे का नाही? अहो, तुमची पिढी गेली, परंतु तुमची येणारी पिढी तरी चांगली राहिली पाहिजे का नाही? त्यांना चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे का नाही? हा माझा सहकारी हेमंत आहे. आम्ही वयाच्या 20व्या-22व्या वर्षापासून काम बरोबर करत होतो, 20-22 वर्षाचा असतानापासून. इतके वर्ष काम करताना आजही जमिनीवर आहेत. आजही हेमंत म्हणतो, भाऊ मी त्या टायमाला इकडे आलो होतो, त्या टायमाला जिल्हा प्रमुख होतो, 2 वेळा नगराध्यक्ष इथलचा आम्ही बसवला भाऊ, 2 वेळा त्यांनी नगराध्यक्ष बसवला होता. आज तुमच्या आशीर्वादाने तर खासदार झाले होते, आता आमदारही आहेत. हे लोकांचं असलेलं प्रेम असतं आणि या प्रेमाखातर आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. काही मागणार नाही, उलट मी देऊन जाईल तुम्हाला. सभागृह पाहिजे, सभागृह देईल तुम्हाला. सभागृह इतक्या चांगल्या पद्धतीचं बांधून देईल की या धर्माबादमध्ये तर लोकांनी पाहायला आलं पाहिजे की संजय शिरसाटने काय सभागृह दिलं म्हणून. वापरणारे तुम्हीच आहेत, मला तर काही कामाचं नाही. इतक्या लांब आलो, आता भोकरला जायचं, पुन्हा आणखीन नांदेडला जायचं. या सगळ्या ठिकाणी जात असताना आज माझ्याकडे जेव्हा खातं आलं, लोक म्हणायचे हे काय करणारे, लय पाहिलेत आम्ही मंत्री, असे मंत्री आले तर असे मंत्री आम्ही लय पाहिलेत. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मिलिंद कॉलेज असेल, सिद्धार्थ कॉलेज असेल, पीपल एज्युकेशन सोसायटीला 1995ला एकदा गोपीनाथ मुंडे साहेबांनी 3-3.5 कोटी रुपये दिले होते 1995ला. आज मी काय दिलंय? 500 कोटी रुपये दिलेत, फक्त बाबासाहेबांची संस्था चांगल्या अभिमानाने उभी राहावी यासाठी 500 कोटी रुपये दिलेत. माझा नांदेडमध्ये गेल्या महिन्यामध्ये सत्कार झाला, माझा परभणीमध्ये सत्कार झाला, माझा संभाजीनगरमध्ये सत्कार झाला, माझा बुलढाण्याला सत्कार झाला. त्यांचा सत्कार करण्याचा हेतू एवढा होता, कोणी देऊ शकलं नाही. ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने पाहत होतो, ते काँग्रेसवाले असतील, ते राष्ट्रवादीवाले असतील, त्यांच्याकडे जी आमची अपेक्षा होती, ज्यांनी आम्हाला फसवलं, दरवेळेला सांगायचे आम्ही दलित मुस्लिम हम भाऊ सब भाई भाई, आणि त्याच लोकांनी फसवलं. त्यांच्याकडे अपेक्षा होती, त्यांनी दिलं नाही. आज आपण देतोय, त्याच्यामुळे त्यांनी सत्कार ठेवला. म्हणून आज एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा समाजामध्ये एक चैतन्याचं वातावरण आलेलं आहे. हेमंत भाऊ, जिल्हा प्रमुखाला सुद्धा सांगेन, माझ्याकडे कधी येताना चांगलं काम घेऊन यायचं, कुणाच्या तक्रारी माझ्याकडे नकोत, चांगलं काम घेऊन ये. नगराध्यक्ष आपलं होणार आहे याच्याबद्दल दुमत नाही आहे. या सगळ्या बहिणी आमच्या त्या माऊलीच्या पाठीमागं उभ्या आहेत, म्हणून आता मला त्याची चिंता नाही. याच्यानंतर धर्माबाद चांगलं कसं होईल याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. लोकांनी आपल्याला म्हणलं पाहिजे, होय सत्ता दिली, या शहराचा विकास त्यांनी करून दाखवला. एक एक रस्ता आम्ही करोडो रुपयाचा रस्ता करतो, इथं एकही चांगला रस्ता पाहायला भेटला नाही. एकही चांगला रस्ता नाही शहरात. हायवे झालेले आहेत, गावाचं काय, गावामध्ये एकही चांगला रस्ता नसावा. म्हणून जिल्हा प्रमुखाला सांगेल की तुम्ही जेव्हा हे सगळे निवडून येतील, निश्चित माझ्याकडे या. या भागामध्ये निधी द्यायचं काम आपण करूया, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करूया, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करूया. परंतु या शहराचा चेहरा मोहरा 1 ते 1.5 वर्षामध्ये बदलून दाखवू, एवढं मात्र निश्चित आहे. आज तुम्हाला जास्त वेळ झालेला आहे,
12-1 वाजेपासून आलेला आहात. काही लोकांच्या चेहऱ्यावर दिसतंय मला की भूक लागलेली आहे. कधी आता उठायचं आणि कधी संपायचं आणि कधी जेवायचं हे पण तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागलेलं आहे. म्हणून तुमचा जास्त वेळ घेत नाही. बहिणींनो, तुम्हाला एक विनंती करायला मी आलेलो आहे. माझं एकच एवढी गोष्ट ऐका. मी कधी कुणाकडे काही मागत नाही, माझ्यासाठी नाही, हे तुमच्या भविष्यासाठी मी मागतोय. मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन. आमची ताई उभी आहे, तिला मतदान करताना घरच्यांनाही सांगा. मला माहिती घरचे लोक तुमचंच ऐकतात म्हणून. नाही ऐकलं तर तुमची दादागिरी तशी चालते त्यांच्यावर, सगळ्या बायकांची चालती. मी सुद्धा माझ्या बायकोला घाबरतो, हेमंतला घाबरतो. म्हणून तुमची जी हुकूमत आहे ना, त्याचा उपयोग आपल्याला आपल्या या शहरासाठी करायचा आहे. धर्माबाद आपल्याला बदलवायचं आहे, धर्माबादचा चेहरा मोहरा बदलवायचा आहे. म्हणून तुम्ही सर्वजण एक साथ एकजुटीनं आमच्या ताईला निवडून आणाल. आणि निवडणूक झाल्यानंतर ताई मला विसरू नकोस. नाही तर मी झाले नगराध्यक्ष, आता भाऊ तुम्ही नाही आले तरी चालेल असं काही म्हणू नको. आम्हालाही बोलव. निश्चित आपण तिच्या आनंदाच्या त्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ आणि एक मोठा जल्लोष करू आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये या धर्माबादचा चेहरा मोहरा बदलून दाखवू अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक छोटीशी मागणी आमच्या बीडी कामगार महिलांची आहे. 3,000 रुपये बीडी कामगारांना महिना मानधनासाठी एकनाथ शिंदे साहेबांना आपण विनंती करावी, एवढी माझी विनंती. या भागामध्ये अनेक महिला बीडी कामगार आहेत. त्यांच्यासाठी माझ्या खात्यातर्फे सुद्धा काही मदत करता येईल का त्याचा मी प्रयत्न जरूर करेल. दुसरं, या महिला भगिनींना सांगेल, तुम्ही एक तुमचा ग्रुप बनवून जर उद्योगामध्ये पडत असाल तर त्यालासुद्धा लोन द्यायचा प्रयत्न मी माझ्या खात्यातर्फे करेल, एवढं तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद साहेब. व सरस्वती नगर बुद्धविहारसाठी पण आपला एक प्रस्ताव येणार आहे, त्याचा पण विचार करावा. एकदा जोरात घोषणा द्या. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. जय भवानी. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद साहेब, आपले खूप खूप आभार. धर्माबाद तालुका शिवसेनेच्या वतीनं जय भवानी. महिलांना साहेब जाताना एक चांगलं वाटावं यासाठी त्यांना समाधान वाटलं पाहिजे की लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबाच्या मागे आहेत. जय भवानी. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद.